तू भ्रमामुळे अहंकार घेऊन या कौरवांचा घात करण्याचे चित्तात आणले नाहीस तर एका चिरंजीव होतील काय. इथे छान वकिलीची आर्ग्युमेंट आहे. अशी कल्पना कर अर्जुना, तू यांना मारलं नाहीस, तू निघून गेलास म्हणजे मरणार नाहीत का चिरंजीव होऊन आलेले आहेत. लक्षात घ्या, इथे भगवंताची अहिंसा. म्हणजे ज्यावेळेस मी ओशो, महावीर आणि ज्ञानेश्वराची तुलना ज्या दिवशी मी केली होती, एक कॅसेट झालेली आहे त्याची, त्या दिवशी असं म्हटलं होतं की जी सध्या प्रचलित अहिंसा आहे ती महावीरांची अहिंसा आहे. खोट आहे. कारण अहिंसा हिंसा याच्यामधला भेदही नंतर राहिलेला नाहीये महावीरांना. सहज चालता चालता पायानी मुंग्या मेल्या म्हणून आपल्याला उदाहरण मी दिलेलं आहे. त्या काळात पायानी चालताना मुंग्या मेल्या, माहिती नाही तुम्हाला. करोडो जंतू मरतात, माहिती नाहीये तुम्हाला. त्यांच्या भाग्यात तुमच्या स्पर्शाने मरायचं असेल तर असं लिहिलेलं असेल तर तुम्ही काय करणार. तुम्ही खुनी आहात का हिंसक झालात. बिलकुल नाही. कारण निमित्त पाहिजे ना काहीतरी. अरे एखाद्या वेळेस भांडण घरात होतं आणि एखादा हार्ट अटॅकने मरतो, म्हणजे त्याला कोणाचं लागलं का, पाप लागलं. निमित्त त्याला बनवलंय भगवंतानी. आणि जे निमित्त मुद्दाम होऊन मारणं आणि निमित्त होणं दोन्हीमध्ये फरक आहे. मुद्दाम मुंग्या दिसल्या आणि तुम्ही चढून